नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। सुरुवातीला पाहणार आहोत मुख्य बातम्या। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड हे वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्धच आहे। आता त्यांनी प्रभू श्रीरामांबद्दल एक आक्षेपार्ह वक्तव्य वादाचा विषय ठरलाय। शिर्डीत राष्ट्रवादीच्या शिबिरात आव्हाड यांनी राम मांसाहारी होते असं वक्तव्य करून वाद उडवून घेतलाय। त्यामुळे आता भाजपने त्यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची आणि अटक करण्याची मागणी केली आहे। जितेंद्र आव्हाडांविरोधात भाजप आक्रमक झाली असून आमदार राम कदम यांनी त्यांच्या विरुद्ध घाटकोपर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। मुंबई, पुणे, नाशिक आणि नागपूरसह राज्यात अनेक ठिकाणी भाजपने आव्हाड यांच्या विरोधात आंदोलन सुरू केले। जितेंद्र आव्हाड यांना तात्काळ अटक करायची मागणी राम कदम यांनी केली। भाजप नेते राम कदम यांनी आव्हाड यांना आव्हान दिलं आहे। श्रीराम मांसाहारी होते याचा पुरावा आव्हाडांनी द्यावा, पुरावा नसेल तर आव्हाडांनी देशाची रामभक्तांची माफी मागावी अशी मागणी त्यांनी केलेली आहे। शंखनाद न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट। 77 वर्षापासून आयुर्वेद सेवेत असलेली शिवशंकर आयुर्वेदिक एजन्सी अनुभवी वैद्य डॉक्टरांद्वारे जटिल किरण रोगांवर विशेषतः आयुर्वेदिक उपचार उपलब्ध आहे। सर्व नावाजलेल्या कंपन्यांची औषधं आणि सर्व प्रकारची जडीबुटी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी अनेक प्रकारची औषधं मिळवण्याचे एकमेव विश्वसनीय स्थान आमच्या इथे सगळ्या प्रतिष्ठित कंपन्यांचे औषधी उपलब्ध आहे। मग वाट कोणाची बघताय? आत्ताच भेट द्या शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक। आमचा पत्ता आहे योग कॉम्प्लेक्स, डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटलच्या समोर, महाजन मार्केट जवळ, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपूर। संपर्क साधा 86 05 24 50 80। लँडलाईन नंबर 07 12 25 67 74 7।